नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, पीक पाहणी करण्यासाठी तुम्ही जर ताण घेत असाल, डोक्याला ताण घेत असाल, ॲप्लिकेशन सकाळी शेतामध्ये आले ओपन केलं तरी चालत नाही, संध्याकाळी बघेल संध्याकाळी भरपूर जण करायचे नाही म्हणून समजून आपण ओपन केलं तरी सर्व्हर कनेक्टिव्हिटी नाही, तुमचं काहीतरी चुकत आहे, भरपूर असे ते प्रॉब्लेम येत आहे ॲप्लिकेशनचे। ज्यांना कळतंय त्यांना आपली पीक पाहणी करायला जमत नाही आहे, तर ज्या शेतकऱ्यांना कळत नाही त्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी करावी कशी, हा प्रश्न भरपूर जणांना शेतकऱ्यांना पडलेला आहे। आता शेतकरी ताण पण घेतात, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेतकऱ्यांना कोणताही ताण घ्यायची गरज नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे शेतकरी मित्रांनो। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तुम्हाला बघायचा आहे, तुम्हाला कोणताही ताण घ्यायचा नाही आणि कधीच तुम्हाला ताण घ्यायचा नाही। यावेळेसच नाही, रब्बीची असो कोणतीही असो पीक पाहणी दरवेळेस तर आपला व्हिडिओ येतच असतो, परंतु यावेळेस भरपूर शेतकरी ताण घेत आहे डोक्याला। आता क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन आपल्याला पिकाची नुकसान झाली तर ती आपल्याला करायची गरज नाही, ती शेतकऱ्यांना आता त्याचा ताण राहिलेला नाही आहे। परंतु आता हे पीक पाहणी करणं अनिवार्यच असतं, कारण कापूस घालण्यासाठी असेल सरकारला आपल्या शिष्याला कापूस घालण्यासाठी पीक पेर आपल्याला लागतो, त्यामुळे शेतकरी भरपूर ताण घेत आहेत डोक्याला। कोणाला पैसे देऊन करत आहेत किंवा भरपूर असं प्रॉब्लेम चालू आहेत, तर त्याविषयी संपूर्ण विषय जे आहे शेतकऱ्यांना आता शेतकऱ्याच्या मनात आहे किंवा कोणताही ताण घेत असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना ताण राहणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो। आपल्या चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करायचे, जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेल करायचं आहे, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, त्यावर मी जे शेतकऱ्यांना प्रमाणपत्र लागत असेल, इतर कोणतेही डॉक्युमेंट लागत असतील त्याच्यावर सेंड करत असतो, त्यासाठी तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आता यामध्ये मी तुम्हाला असं सांगणार नाही की ते ॲप्लिकेशन ओपन करा, तुम्हाला यामधून ओपन करा त्यामधून ओपन करा, ॲप्लिकेशनचा विषय सोडून द्या, तुम्हाला आता डायरेक्ट तारीख सांगतो। तर मित्रांनो 1 ऑगस्ट तर जे आहे 14 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याला कालावधी देण्यात आलेला आहे, ठीक आहे। 1 ऑगस्टला तर ॲप्लिकेशन चाललं नाही, 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट 4 ऑगस्ट 5 ऑगस्टपर्यंत हे ॲप्लिकेशन चाललं, व्यवस्थित चाललं। भरपूर शेतकऱ्याचे मी स्वतः पीक पाहण्या करून दिलेल्या आहेत, तर जे आहे 5 ऑगस्टपर्यंत चाललं। नंतर आतापासून सर्व्हर कनेक्टिव्हिटी जे प्रॉब्लेम आहे ते चालूच आहेत त्याचे, हे शेतकऱ्याचा कालावधी झाला। आता शेतकऱ्याचा कालावधी काय आहे, 1 ऑगस्ट तर 14 सप्टेंबरपर्यंत, 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरपर्यंत कालावधी शेतकऱ्याचा आहे, म्हणजे 1.5 महिन्याचा कालावधी शेतकऱ्याला देण्यात आलेला आहे। 1.5 महिन्यापर्यंत आपण असं समजूया की ते ॲप्लिकेशन चालत नाही, शेतकऱ्याला पीक पाहणी करायला जमलीच नाही किंवा शेतकऱ्याकडे मोबाईलच नाही। महत्त्वाचा म्हणजे प्रश्न हेच मांडायचा की शेतकऱ्याकडे मोबाईल नाही, त्याला कोणी पीक पाहणी करून देत नाही, म्हणजे स्वतःला पीक पाहणी आपल्याला कोणी करून देत नाही, कोणी कोणाच्या मोबाईलवर करून देत नाही, आणि करून घ्यायला तर आपल्याला 100-200 असं मागायलीत असं समजून आपण धरून चालूया। ॲप्लिकेशन आता चालतच नाही, सोडून द्या। नंतर आपला कालावधी तर सोडूनच द्या, आता सध्या ताणच घेऊ नका तुम्ही, 14 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ताणच घेऊ नका शेतकरी मित्रांनो। डोक्याला असंच समजून धरून चला की पीक पाहणी करायला सुरुवातच झाली नाही। जेव्हा 15 सप्टेंबर चालू होईल, जेव्हा 15 सप्टेंबर चालू होईल तर तुम्हाला 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अजून 1.5 महिन्याचा कालावधी आहे। आता या शेतकरी स्तरावरील पण कालावधी वाढतोच, परंतु आपला हे तलाठी कार्यालयाचा कालावधी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, किती 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत हा कालावधी आहे। या कालावधीमध्ये तुम्हाला पीक पाहणी तरी ट्राय करायची नाही, तुम्हाला ॲप्लिकेशन ओपनच करू नका। त्या टायमामध्ये तुम्हाला मी आता एक PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर आपला टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात आलेली आहे, किंवा तुम्ही स्वतः मला माझा नंबर व्हॉट्सअप ग्रुपवरून घेऊन मला मेसेज करू शकता की PDF द्या म्हणून, त्यावर तुम्हाला मी PDF टाकून देईल। ते PDF का तुम्हाला काय करायचे, फक्त 10 रुपयाची प्रिंट काढायची। प्रिंट काढल्यानंतर मित्रांनो त्यावर तुम्हाला फक्त तालुका, तुमचं नाव, गट नंबर टाकून द्यायचं आहे, शेवटला एक सही करायची आहे, सिग्नेचर करा किंवा अंगठा असेल तर अंगठा मारा। हे घेतल्यानंतर तुम्हाला तिथं बाजूला तलाठी कार्यालयाचा सही शिक्का 2 जागेवर घ्यायचा आहे। एक जे आहे तुम्हाला कट करायचं ऑप्शन आहे पेपरचं, शेवटची जी रिसिप्ट असेल ती आपल्याला स्वतःला घ्यायची आणि बाकी तलाट्यांना द्यायची। ते जर ठेवत नसेल तर आपल्याला जेवढी त्याने सही शिक्का मारेला आहे तेवढा पेपर आपल्याला घ्यायचा आहे। त्या टायमाला तुम्हाला आता तलाठी कालावधी जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला ते पत्र तिथं दिल्यानंतर तुम्हाला कोणताही ताण घ्यायचा नाही, ते पत्र आणायचे घरी नेऊन आपल्या बॅगमध्ये ठेवून द्यायचे, बाकी ताणच घ्यायचा नाही। तुमचा पीक पेरा हे लागला समजा, बाकी कोणताही ताण घ्यायचा नाही मित्रांनो। अशा प्रकारे तुम्हाला पीक पेरा लावायचा आहे। ॲप्लिकेशन आता ओपनच करू नका, मी जे सांगितलं तेवढं करून टाका।
जे आहे तुम्हाला कालावधी लक्षात ठेवा, तलाठी कार्यालयाचा जेव्हा कालावधी चालू होईल तेव्हा करून ठेवा. तुम्हाला ते पत्र तिथं तुम्हाला सबमिट केल्यानंतर एक तर तलाठी स्वतः येऊन करतील पीक पाहणी, अन्यथा जे आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये एक जे आहे सहाय्यक म्हणून नेमणूक दिलेला आहे तलाठी कार्यालयासोबत. तर मित्रांनो ते कशा प्रकारे करतील ते करतील, पण तुमची पीक पाहणी करून टाकणार हे नक्की. प्रकारे तुमची पीक पाहणी होणार आहे. कोणताही प्रश्न असो तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला जे आहे मेसेज करू शकता, त्याचं उत्तर मी तुम्हाला लगेच देण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.